नगरपालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी. कोपरगाव शहरात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कारभाराविरोधात सुरू केलेल्या उपोषणाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपोषणकर्ते तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपोषणातील मागण्यांवर तातडीने व योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरासाठी भूमिगत गटार योजनेसाठी आमदार आशुतोषदादा काळे यांनी भरीव निधी मंजूर करून आणला आहे. मात्र या निधीचा योग्य व गुणवत्तापूर्ण वापर नगर परिषदेने करणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष कामाबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जर ही योजना कार्यक्षमतेने व दर्जेदार पद्धतीने राबवली गेली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शासनाचा निधी वाया जाऊ नये तसेच कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी तातडीने कार्यवाही करावी. उपोषणकर्त्यांच्या प्रश्नांना ठोस व समाधानकारक उत्तरे देऊन त्यांची उपोषणे मागे घेण्यात यावी अशी विनंतीही मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच कोपरगाव शहरातील विविध रखडलेली विकास कामे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मतदार पहाडे व विजय त्रिभुवन यांनी सांगितले की नगराध्यक्षांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची सद्यस्थिती व गुणवत्ता तपासली पाहिजे. आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष आहोत याचे भान ठेवावे. केवळ शिट्ट्या वाजून शहराचा विकास होणार नाही. जर असे चालू राहिले तर कोपरगाव शहराची पिपाणी वाजल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक इशाराही त्यांनी दिला आहे. आमदारांनी आणलेल्या निधीचा योग्य वापर करावा अशी स्वतंत्र मागणीही त्यांनी केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक संदीप कपिले, राहुल शिरसाट, अजित शेख, इम्तियाज अत्तार, विजय त्रिभुवन, गेले 3 दिवसापासून आमचे मित्र अनिलजी गायकवाड, भरतजी मोरे, विनायकजी भगत हे उपोषणासाठी बसलेले आहे. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की कोपरगाव शहरामध्ये जे ड्रेनेजचं काम चालू आहे त्या ड्रेनेजचं काम इस्टिमेट प्रमाणे व्हावं आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचंही म्हणणं आहे की जे ड्रेनेजचं काम असेल ते उत्कृष्ट व्हावं. कारण निधी आणण्यासाठी आमदार साहेबांनी अतोनात प्रयत्न केलेले आहे आणि त्याचं काम हे इस्टिमेट प्रमाणे झालं पाहिजे, हे आमदार साहेबाचं आणि इथल्या नागरिकांचं सर्वांचं म्हणणं आहे. परंतु इलेक्शनच्या काळामध्ये ते काम चालू झालेलं आहे. त्याचं टेंडर इलेक्शनच्या आधी चालू झालं होतं आणि ते काम इलेक्शनमध्ये चालू झालं आणि त्याच्यामध्ये त्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की इस्टिमेट प्रमाणे काम नाही, त्याची चौकशी शिवसाहेबांनी करावी. आत्ताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे, 1 महिना झालेला आहे, त्यांनी सुद्धा त्या कामावर लक्ष देऊन ते काम इस्टिमेट प्रमाणे केलं पाहिजे. परंतु कोपरगाव शहराचे जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, जनतेने त्यांना जो या शहराचा विकास करण्यासाठी जो कौल दिलेला आहे त्याचं भान राखून नगराध्यक्ष साहेबांनी त्या ड्रेनेजवरती लक्ष दिलं पाहिजे. नुसत्या शिट्ट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही. जर तुम्ही शिट्ट्याच वाजवत बसले तर या कोपरगावची पिपाणी वाजायला वेळ लागणार नाही. म्हणून आमची विनंती आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक हा जो विकास करण्यासाठी सक्षम आहोत. परंतु जर शिवसाहेब असतील, नगर परिषदेचे जे कर्मचारी असेल, यांच्याकडून जर त्या ड्रेनेजचं काम पूर्ण होत नसेल, उत्कृष्ट दर्जाचं होत नसेल, तर त्यांनी ते काम महाराष्ट्र प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द करावं. त्याच्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही ते काम उत्कृष्ट दर्जाचं करूनच घेऊ. परंतु पुन्हा एकदा नगराध्यक्ष साहेबाला माझी विनंती आहे का शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही. ही पुन्हा पुन्हा मी विनंती का करतो, कारण 1 महिना झाला.
1 महिन्यापासून त्या कामावर लक्ष नाही. जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं ते काम करा ना. का सामाजिक कार्यकर्त्यांवर उपोषण करायची वेळ येते? आज 3रा दिवस आहे. ते उपोषण तुम्ही 1 दिवसात मागे घ्यायला पाहिजे होतं, त्यांना आश्वासित करायला पाहिजे होतं, परंतु तसं तुम्ही काहीच केलं नाही. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते उपोषण करून मेले तरी चालल, हे असं करू नका. जनतेने जे तुम्हाला कौल दिला त्याचं भान राखा आणि शहराचा विकास करा. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भुयारी गटर योजनेबाबत जे सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा जे त्यांचं चालू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना भेटलो आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आणि हा जो प्रोजेक्ट आहे त्या संदर्भामध्ये सर्व नगरसेवकांना त्याची माहिती देण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र सर्वसाधारण सभा आयोजित करावी अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि या योजनेचं जे काम आता सुरू आहे यामध्ये जे सामाजिक कार्यकर्त्यांनी याची समक्ष जागेवर जाऊन जी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी जे सांगितलं आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, तर यामध्ये जो काही भ्रष्टाचाराचा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे, तर त्या संशयाच्या पद्धतीनं माननीय मुख्याधिकारी यांनी तात्काळ एजन्सी मार्फत त्याची शहानिशा करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यावर त्यांनी कडक कारवाई करावी अशी या निमित्ताने मी मागणी करतो. धन्यवाद. आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पदाधिकारी आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे गेल्या 3 दिवसापासून जे भूमिगत गटार जो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे, मान्य आमदार साहेबांनी तो मंजूर करून आणलेला आहे, त्याच्यासाठी जे उपोषण चालू आहे, आदरणीय आमचे मित्र भरतजी मोरे, अनिलजी गायकवाड व भगतजी हे 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले. ऍक्च्युली त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे. कोपरगाव नगरपालिकेकडे त्यांनी जी एस्टिमेट आणि त्या भूमिगत गटारीचा जो दर्जा आहे त्या एस्टिमेट प्रमाणे व्हायला पाहिजे अशी त्यांची एक रास्त मागणी आहे. आणि तीच रास्त मागणी आमची सर्व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील व कोपरगाव शहराचे सर्व नागरिकांचे. ऍक्च्युली ती भूमिगत गटारीचा प्रोजेक्ट हा मान्य आमदार साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एवढी मोठी 232 कोटीची स्कीम, एवढा मोठा निधी आपल्या कोपरगाव शहराला प्रथमच एवढा मोठा निधी या ठिकाणी मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आणि ते काम अतिशय चांगल्या क्वालिटीचं करावं अशी त्यांची इच्छा आहे. तशी प्रशासनाने सुद्धा म्हणजे ज्या सीओ साहेब असतील किंवा सत्ताधारी नगराध्यक्ष असतील किंवा इंजिनियर्स असतील, यांची सुद्धा या ठिकाणी त्यांची ही प्राथमिकता पाहिजे का एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या कोपरगाव शहराला आलेला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आत्ताच या स्कीमचं माझ्या अंदाजे 10-15% काम स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यावरच अशा पद्धतीचे जर ताशेरे ओढले जात असेल आणि जर नगरपालिकेत प्रशासन त्याला जर भक्कम नसेल ते काम पूर्ण करण्यासाठी, तर आमची सर्वांना या ठिकाणी विनंती का ते काम हे MGP कडे तुम्ही सुपूर्द करा आणि ते MGP कडनं ते काम पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचं करून घ्या. विषय असा आहे का एक एवढ्या मोठ्या स्कीम मध्ये अशा पद्धतीचं जर काम चालू झालं आणि मागची हिस्ट्री जर आपल्या कोपरगावची बघितली तर 42 कोटीच्या स्कीमचं पण आपण बघितलं असेल का त्याचा आतापर्यंत काहीच उलगडा झालेला नाही. आणि एवढे मोठे प्रोजेक्ट आणायचे आणि अशा पद्धतीने जर ते वाया जाणार असेल तर ते फंड आणून काही उपयोग नाही. म्हणून माझे या ठिकाणी प्रशासनाला पण विनंती का आमचे जे मित्र या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले त्यांच्या ज्या शंका असेल त्या लवकरात लवकर निरसन करून त्यांचे उपोषण त्यांनी मागे घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज कोपरगाव नगराध्यक्ष होऊन 1 महिना झालेला आहे. आम्ही सर्व नगरसेवक एक छोट्या गोष्टीची या ठिकाणी मागणी करतोय. साधे चेंबर, ठीक आहे, त्या ठेकेदारांना सांगितलेले का ते चेंबरचे कामं बंद करा, असं कोणती पद्धत आहे? तुमचं ठेकेदाराचं काय असेल ते तुम्ही नंतर बघा, पण नागरिकांना तुम्ही याच्यामध्ये त्यांना त्रास होईल असं त्या ठिकाणी पकडू नका. कारण की मागं कोपरगाव मध्ये आपण बघितलं असेल का 105 ह्या भागामध्ये, हनुमाननगर या भागामध्ये एक माणूस आपल्या चेंबर मध्ये जाऊन मृत्युमुखी पडलेला आहे. मग आपल्या कोपरगाव नगरपालिकेला याची सगळ्यांना विसर पडला असेल. कारण की छोटे काम आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेले की ते आम्ही सगळ्यांना लेखी दिलेले. साधं लाईट बसवायचं असेल त्यांच्यासाठी ते लेखी मागताय. आमचं म्हणणं एकच आहे का तुमचं ठेकेदारचं काय असेल ते तुम्ही नक्की नंतर बघा, पण पहिले जे कोपरगाव शहराचे जे काम आहे, जे मूलभूत गरजाचे जे काम आहे ते काम कुठल्याही पद्धतीचे तुम्ही थांबू नका. या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. मुख्याधिकाऱ्यांनी आता आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का आज आंदोलकांनी त्यांनी जे मागितलेले ते आम्ही त्यांना आता देतोय आणि त्यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. ठेकेदार जी कंपनी असेल ती ऑलरेडी काळ्या यादीत टाकलेली अशी देखील चर्चा आहे आणि पालिकेने त्या संबंधित कंपनी ठेकेदारावर काम केलं.
कसं पाहणार? आता हे कसे ही मागची गोष्ट आहे का ही टेंडरिंग पद्धतीने ते काम निघालेले आहे, त्याचं पूर्ण काम ही टेंडरिंग पद्धतीने ते भरले गेलेले आहे, ते कोणी भरलेलं आहे, ती संस्था काय आहे, ती शासकीय प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मधून ते कोणी गेलेले ते माहित नाही, मग त्या पद्धतीने ते पुढे काम होणार.